तर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची 12 तारखेला घोषणा होणार होती असा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती 4 महिन्यांपासून चर्चा सुरू होती असंही शरद पवार म्हणतात। जयंत पाटील, अजित पवार यांचं नेतृत्व होतं असं देखील शरद पवारांनी म्हटलंय। या घटनेमुळे या चर्चेत आता खंड पडल्याचंही शरद पवार म्हणतात। राष्ट्रवादी एक व्हावं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर हा गाडा पुढे जाईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षाची चर्चा चालू होती आणि ती चर्चा त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं। सगळं डिस्कशन या लोकांनी केलेलं। दुर्दैवाने या अवघाचा याला खंड होईल असं चित्र दिसतं। साहेब, या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती। अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, काय अशी चर्चा झाली? असं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकात आता सुरू आहेत त्याची सगळी जबाबदारी अजित होईल। मी स्वतःचा त्याची जाती नाही या निवडणुकीत। मला त्यांनी वीज केलं तर काय करणार, त्यांच्या कामाला वेळ मध्येच हा विरोध झाला। तर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार या संदर्भात शरद पवार अनभिज्ञ असल्याचं कळतंय। तटकरे आणि पटेल यांनी पुढाकार घेतला तो त्यांचा अंतर्गत निर्णय असं शरद पवारांनी म्हटलंय। आजच्या शपथविधी संदर्भात मला माहितीच नाहीये असंही पवारांनी म्हटलंय। आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार आहे? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी येत आहे। आपण जाणार आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे। 2 वाजता गटनेतेपद देखील। साहेब, आज शपथविधी होत आहे। शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार आहे? साहेब, आपण उपस्थित राहणार अशी बातमी येत आहे। आपण जाणार आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे। 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे। 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहेत असं राष्ट्राचा हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतो, त्यांचा अधिकार आहे। तर आजच्या शपथविधी संदर्भात मला माहीतच नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तटकरे आणि पटेल यांनी पुढाकार घेतला तो त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचंही शरद पवार म्हणतात। अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतो। खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं। नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारण या संदर्भात असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी सांगणार ते गेले तुम्ही सोयी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतात। साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, काही शपथविधी करायला लागतोय। आपलं काय मार्गदर्शन आहे? पक्षाने जे काही ठरवलं त्याची उपस्थिती आपल्याला दिसते।